अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातल्या अनेक गावं मतदार यादीतून गायब झालीत। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच निवडणूक विभागाचा अजब कारभार चव्हाट्यावर आलाय। निवडणुकीपूर्वी निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये अख्खं गाव गायब झालेले आहे। माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी हा आरोप केलाय। मंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दिली। अमरावती जिल्ह्यातनं हा धक्कादायक प्रकार अंजनगाव सुरजी तालुक्यातून अनेक गावं मतदार यादीतून गायब झाली आहेत। काही गावाचे गाव या मतदार यादीमधून गायब आहेत। त्यामध्ये विशेषतः सांगायचं झालं तर पांढरी खानमपूर पंचायत समिती गणामध्ये टाकरखेडा मोरे आणि धनेगाव हे गाव गायब आहे। कापूसतळणी गणामध्ये रौंदळपूर पोही रत्नापूर जवळा औरंगपूर सैदापूर हे गाव या मतदार यादीमधून गायब आहेत। यावरून निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाची यंत्रणा निवडणुकीप्रती किती कॉशियस आहे हा माझा यांच्यावरचा आरोप आहे। तर संपूर्ण गावच गायब झालेले प्रारूप मतदार याद्यांमध्ये ही बाब उघड झाली। माजी सभापतींनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे। अंजनगाव सुरजीत मतदार यादीत प्रचंड घोळ आहे। अख्खं गावच यातून गायब झाल्याचं समोर आलंय। प्रारूप मतदार याद्यांमधून अख्खं गाव गायब झाल्याचं समोर आले। अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजी तालुक्यात हा प्रकार घडलेला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच निवडणूक विभागाचा हा अजब कारभार चव्हाट्यावर आलेला आहे। निवडणूक विभागानं प्रारूप मतदार याद्यांमधून अख्खं गावच गायब केलेलं आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांच्याकडून। अमर, एकतर विरोधक हे निवडणूक आयोगात जात आहेत, भेट घेत आहेत, सगळ्या समस्या मांडतायत आणि असं असतानाच हा एक आणखी धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये उघड होतोय। अमर, अख्खं गावच निवडणूक आयोगाच्या या प्रारूप मतदार यादीतनं गायब झाल्याचं समोर आलं। अत्यंत धक्कादायक म्हणावी लागेल ही बातमी। अख्खं गावच नाही तर बघितलं तर अनेक गावं जे आहे अंजनगाव सुरजी तालुक्यातले जी प्रारूप यादी होती ती काय प्रसिद्ध होणार होती, फोटो टाकले जाणार होते, त्यामधून जे आहे ते साधारणतः 10 ते 12 गावाचे आहे ते त्या यादीतून गायब झाल्याची धक्कादायक माहिती जी आहे समोर आली। त्यानंतर त्या गावाच्या तालुक्यातील जे माजी सभापती मंगळे होते त्यांनी त्या ठिकाणी आक्षेप घेतला। त्यानंतर बघितलं तर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे। मात्र तहसीलदाराचं असं म्हणणं आहे की ते आमच्या हातून काही जे गाव आहे ते त्या यादीमध्ये टाकलेलं सुटून गेलं आणि आता तसं जे पत्र आहे ते आम्ही निवडणूक आयोगाला दिलं। मात्र हा अतिशय धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। एकीकडे बघितलं तर राज्यातील अनेक अनेक निवडणूक आयोगाच्या यादीमधून नाव गायब झाल्याची माहिती समोर येत असताना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यामध्ये बघितलं तर गावाच्या गावात जे यादीतून गायब झाल्यामुळे अतिशय मोठा या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे आणि आज या अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयात या संपूर्ण प्रकार अमर, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। या संदर्भात आता आज ज्या वेळेला महाविकास आघाडी भेट घेणार आहे निवडणूक आयुक्तांची त्यावेळेला हा मुद्दा सुद्धा निश्चित उपस्थित करतील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।